आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय जयंत पाटील साहेब, खासदार धैर्यशील माने, राजेंद्र पाटील यड्रावकरजी, गणपतराव पाटील दादा, उल्हास पाटील, बीबी काका, राजीवजी आवळे, मदन कारंडे, अशोकरावजी माने, पृथ्वीराज राजवर्धन, नितीन जांभळे, अब्राम आवळे, राजेंद्रजी खानविलकर, ज्यांचा सत्कार झाला ते सन्मान्य कृष्णात खोतजी, डॉक्टर अमोल पाटील, या गावच्या सरपंच अश्विनीताई महावीर पाटील, आणि ज्यांनी जुन्या ऋणांमधून आदरणीय पवार साहेबांना मुद्दामून या कार्यक्रमाला आणलं आणि या कोल्हापूरच्या जडणघडणीमध्ये ज्या लोकांनी सहकाराच्या माध्यमातून सिंहाचा वाटा उचलला अशा पीबी पाटील साहेबांची स्मृती जपण्याचं काम ज्यांनी केलं ते पद्माकर पाटीलजी आणि त्यांचे सर्वच सहकारी, जमलेले बंधू भगिनी आणि तरुण मित्र, या सगळ्या जुन्या मंडळींनी या कोल्हापूरचा इतिहास घडवला. राजकारण असेल, समाजकारण असेल, सहकार असेल, या सगळ्या मंडळींनी जो पाया रचला, त्यामुळे आज कोल्हापूर जिल्हा हा एक सदन जिल्हा, सुखसंपन्न जिल्हा म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, परंतु सुदैवानं कोल्हापूरला नेतृत्व चांगलं मिळालं. स्वर्गीय रत्नापन्ना असतील, सारे पाटील साहेब असतील, पीबी पाटील साहेब असतील, शामरावजी यड्रावकर साहेब असतील, मुद्राळेजी असतील, या सगळ्या मंडळींनी सहकाराच्या माध्यमातून या ग्रामीण भागाचा कायापालट झाला पाहिजे ही भूमिका निभावली. आणि त्याचमुळं कारखानदारी असेल, सूतगिरण्या असतील, विकास सेवा संस्था असेल, पतसंस्था असतील, डेऱ्या असतील, या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली गेली. आणि आज आपण अनुभवतो आदरणीय पवार साहेबांसारखं देशाचं नेतृत्व, शेतकरी भिमुख नेतृत्व, ज्या कर्तृत्वान कृषी मंत्रीमधून आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये 70,000 कोटीची कर्जमाफी करण्याची भूमिका घेतली. या देशातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं स्वीकारली. पवार साहेबांच्या बद्दल बोलावं तेवढं कमी आहे याची जाणीव आहे. आता हेलिकॉप्टरमधनं उतरलो, आम्ही गाडीत बसलो, उजवीकडं आणि डावीकडं झाडं बघून पवार साहेब म्हणले पाम आहे का सुपारी आहे, म्हणजे ही झाडं कुठली आहेत हे एवढं बारकं निरीक्षण हे पवार साहेबांचं सगळ्या बाबतीत असतं. मग झाडाच्या पासून ते राजकारणापर्यंत सगळीकडे बारकं निरीक्षण त्यांचं निश्चितपणे असतं. आणि हे नेतृत्व आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं. पद्माकर पाटीलजींचा आभार मानतो की आदरणीय पवार साहेबांना त्यांनी या ठिकाणी बोलवलं, कारण की त्यांचं कर्तृत्व, त्यांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितलंय. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, कारण की ज्या भूमीला इतिहास असतो तीच भूमी भूगोल घडवत असते. सुदैवानं कोल्हापूरला शाहू महाराजांच्या पासून सहकारात काम करणाऱ्यांचा इतिहास असल्यामुळं एक आर्थिक भूगोल या जिल्ह्यानं घडवण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे. आणि म्हणून पुढच्या काळात देखील अशा चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी पद्माकर पाटील साहेबांनी मला दिली, त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो. या इमारतीला मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच चांगलं काम या सहकाराच्या माध्यमातून या संस्थेनं या ठिकाणी करत राहो अशा सदिच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.